जामखेड तालुक्यात एक अद्वितीय आणि थरारक असा ग्रामीण उत्सव अनुभवायला मिळाला। बैलगाडी शर्यतीचा पारंपरिक ग्रामीण संस्कृती जपत शेतकऱ्यांच्या जीवनशैलीला उजाळा देणारी ही भव्य शर्यत शेतकरी, बैल आणि माती यांचं नातं जपणारी ठरली। जामखेडच्या खर्डा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीसाठी शेकडो शेतकरी विविध गावांमधून आपल्या बल्लाढ्य बैलजोड्या घेऊन दाखल झाले होते। सकाळपासूनच मैदानावर बैलगाड्यांची रांग लागली असता प्रत्येक गाडी सजलेली, प्रत्येक बैल सुसज्ज आणि जोशात। फक्त स्पर्धा नव्हे, ही होती प्रतिष्ठेची लढाई। आपल्या प्रत्येक बैलांची ताकद, शिस्त आणि सजावट यातून प्रत्येक शेतकरी आपल्या मेहनतीचं दर्शन घडवत होता। बैलगाड्यांच्या गडगडाटात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। प्रेक्षकांच्या जल्लोषात, जयघोषात आणि टाळ्यांच्या गजरात प्रत्येक फेरीला मोठा प्रतिसाद मिळत होता। मैदानावर दिसत होता तो एक उत्सव, बैलांचा, मेहनतीचा आणि परंपरेचा। स्पर्धा विविध गटांमध्ये पार पडली असून वेगासोबतच गाड्यांची आखणी, बैलांची बांधणी आणि सांभाळ यालाही गुण दिले गेले। अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पोशाखात आपल्या बैलांना सजवून आणलं असता जे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते। या स्पर्धेचं आयोजन विकास राडेभात यांच्या पुढाकारातून करण्यात आलं असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बैलजोड्यांना रोख बक्षीस, गौरवचिन्ह आणि मंचावर विशेष सन्मान देण्यात आला। शर्यती दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांनी योग्य ती काळजीही घेतली। मैदानात शिस्तीचा आदर्श ठेवला गेला। या शर्यतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं, बैलगाडी शर्यत ही केवळ एक परंपरा नव्हे, ती एक संस्कृती आहे, एक नातं आहे शेतकरी आणि बैलाचं। आणि हे नातं आजही तितकंच जिवंत आहे आणि तितकंच अभिमानास्पद आहे। न्यूज एक्सप्रेससाठी खर्ड्यावरून धनसिंग साळुंकेची रिपोर्ट। आज जामखेडमध्ये बैलगाडा शर्यत असल्यामुळे आम्ही जामखेडमध्ये आलो आहेत। लिंबागणेचा आम्ही प्रॉपर लिंबागणेमध्ये राहणार आहेत। आज आमची बैलगाडी जामखेडमध्ये पळण्यासाठी आले आणि खूप चांगला कार्यक्रम घेण्याचा इथलं जामखेडकरांचं नियोजन त्यांनी असं एकदम चांगल्या प्रकारे केलं आहे। आणि बैलगाडी शर्यत इथं भरपूर जणांनी संधी घेतल्यामुळे आणि सगळं भरपूर जणांना संधी भेटल्यामुळे आणि